नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। मंडळी, आज आहे 15 ऑगस्ट, अर्थातच स्वातंत्र्य दिन। तर तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। मंडळी, सकाळी शाळेमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा करून आलो होतो घरी आणि मग आज सगळ्यांना सुट्टी, त्यामुळे मित्रांचा फोन आला की आपल्याला जायचं आहे फिरायला। तर फिरायचं काय असा प्लॅन झाला नाही, तर सगळेजण मिळून आता आम्ही चाललो ते छोटीशी पार्टी करण्यासाठी आमच्याच गावात देवाच्या तळाकडं एका मित्राचं शेतावरती एक शेड वगैरे बांधलेलं, तर तिथे जाऊन पार्टी करायचा विचार चालला आहे। चला तर मग आता निघाले मंदिरामध्ये, बघूयात काय प्लॅन आहे, काय करायचं ते। चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा। तर मंडळी, आत्ता आलो आहे ते देवाच्या तळामध्ये, आपल्या मित्राचं शेतावर त्याने एक शेड बांधून ठेवलेलं आहे तिकडं। तर बघा, मागे गाडी पार्क केली, तर मी गाडी पार्क केली माझी आणि आता चाललो होते तिकडे शेताकडे। सत्यम आणि बाप्पा गेलेत वावशीला बिर्याणी पार्सल आणायला आणि काय कोल्ड्रिंक वगैरे आणणार आहेत। आणि इकडं आता फार्म हाऊसकडं आलो आहे, मी आलो आहे, मंदार आला आहे, भाई आला आहे आणि हरू आलं आहे। भाई आणि हरू गेलेत पुढं, तर आम्ही रस्त्याच्या शोधात आहोत, जायचं कुठून। गेले 5-6 दिवस झालं पावसाने ओसंती घेतली, बघा किती ऊन आहे आणि त्यामुळे भरपूर गरम होतं आहे। बघू, आता इकडं आलो आहे मित्राच्या फार्म हाऊसवर, तिथंच बाजूलाच विहीर आहे, तर विहिरामध्ये मस्त आंघोळ वगैरे करायचा विचार आहे। बघा ना, भातांमध्ये अजिबात पाणी नाही। तिकडं पुढं चाललं आहे मंदार स्पीकर घेऊन, ब्लूटूथ स्पीकर, आणि आता चाललो आहे बघा चोंड्यातून चालत। भाता आहे तर बघा, चोंड्यांमध्ये पाणीच नाही अजिबात, 5-6 दिवस झालं पाऊसच नाही अजिबात। पाऊस पाहिजे जरा, भातांना जरा पाण्याची गरज आहे आता। आम्हाला मित्रांना इकडं पार्टी वगैरे करायची असेल ना, तर ह्या मित्राची जी शेती आहे ना, ती गावापासून भरपूर वरती आहे, त्यामुळे इकडे एकदम असं निवांत जागा आहे, त्यामुळे एक मजाच वाटते एकदम। इकडं पार्टीला आलं की कोण नसतं, एकदम एन्जॉयमेंट करायची। आणि बघा गावाकडे कसे खलाटे करून ठेवल्यात लोकांनी, आपापल्या जागा बघा अशा अडवून ठेवल्यात। बघा विहिराचं पाणी अडवून बघा कसं इकडं बघा शेतामध्ये घातलं आहे, कारण की आता 5-6 दिवस झालं पाऊस नाही ना, त्यामुळे भातांना अजिबात पाणी नाही इकडचं। ह्या 1-2 दिवसातच हा बांध घातलाय बघा, विहिराचं पाणी सगळं अडवून शेतीला घेतलं। आता पोचलोय आसपास। आता पावसाने 5-6 दिवस झालं ओसंती घेतले, हाच पाऊस आता सध्या तरी पडायला पाहिजे आणि गणपतीमध्ये पूर्ण 5-6 दिवस पाऊस नको पडायला पाहिजे, नाहीतर आत्ता पाऊस थांबेल आणि गणपतीमध्ये भरपूर पाऊस पडेल, मग मजा नाहीत। गणपतीमध्ये पाऊस नसेल ना तर एक फिरायची सगळीकडे मजाच वेगळी असते। आणि आता पोचलोय ते मित्राच्या फार्मवरती, पण इथं तर गेट बंद आहे। कसं जायचं मॅडी, खोल खेचतो। हॅलो, अरे कुठं हो तुम्ही? हा गेट बंद आहे, त्यामुळे आपल्याला आता मागून जावं लागेल। कुठला बंधारा? समोरच आहे, मागच्या, रे मागच्या बंधाऱ्याचे। तुम्ही सावकाशी चिखलात पाय जातात पूर्ण। चिखल आहे का इथं? ये तू, चिखल आहे का? असू दे, ये इकडं डावऱ्या, ये। ये, पाणी कुठं आहे? सावकाशी। विहिराच्या बाजूला कुठं विहिराला पाणीच नाही अजिबात।
5-6 दिवस झालं बघा पाऊस नाही ना, विरा पूर्ण सुकला. गेलं सगळं चिकनात पाऊस झाला. मित्राच्या फार्मचा तो दरवाजा बंद आहे, त्यामुळे आम्ही विऱ्यातूनच चाललोय आता. कारण विऱ्याच्या साईडून मागच्या साईडून त्याच्या फार्मला गेट बनवलेलं आहे. आणि बघूया, दोघं जण मित्र गेलेत थोडे. पाच 6 दिवस झाले प्रचंड ऊन आहे, त्यामुळं जाम गरम होत आहे. हा बघा, हा गेट आहे, ह्याचं पण टाळं लावलेलं आहे. पुढच्या साईडून रस्ता आहे. ए भाई, भाई कुठेस? आणि इकडे बघा, सत्यम आणि बाप्पा घेऊन आले बिर्याणी पार्सल. आमचा विचार होता मित्राच्या इथं फार्ममध्ये जाऊन बसायचं, पण सगळेजण बोलतात विऱ्यावरच बसायचं. आणि इकडे बघा मित्रांनो, इकडे बघा सगळीकडं भेंडी वगैरे लावलेत. हा संपूर्ण फार्म आहे मित्राचा. सत्यम आणि बाप्पा बिर्याणी घेऊन आलेत. आणि आमचा विचार होता मागं फार्ममध्ये जाऊन बसायचा, पण विऱ्याला पाणी कमी आहे ना, त्यामुळे सगळेजण बोलतात कातळावरच बसू मस्त की विऱ्यातच, आणि त्याचं बसून एन्जॉयमेंट करू. बघा तिकडे हारू आणि भाई. आणि आलोय ते बघा विऱ्यावरती. 5-6 दिवस पाणी नाही, पाऊस नाही, पाणी, त्यामुळे पाणी बघा काहीच नाही. जाम मजा आली असतात तिथं पोहायला. मागच्या वर्षी 15 ऑगस्टला आम्ही सगळेजण इथंच आलो होतो पोहायला. त्यावेळेला भरपूर पाणी होतं विऱ्याला, त्यामुळे इथं भरपूर मजा केली होती आम्ही पाण्यामध्ये. आणि ह्या वर्षी बघा ना, आता लगातार 5-6 दिवस झालं पाऊसच नाही अजिबात. सुरुवातीला भरपूर पडला पाऊस, आणि पावसाने आता ओसंती घेतली. चला तर आता निघाले वरती. आता आलो अजून वरच्या साईडला दुसऱ्या बंधाऱ्यावर. पाणीच नाही बघा, तरी आहे तिथं पोहण्यासारखं पाणी. आता उतरलं विऱ्यामध्ये बघा, पाणी बघा इथं. तिथली पोरं वगैरे सगळे आंघोळ करतात ना, त्यामुळे बघा इथलं सगळं पाणी गढूळ झालं. इथं पण भरपूर खोल आहे पाणी. इथं पण उड्या मारण्यासाठी मस्त पाणी, पण बघा संपूर्ण गढूळ पाणी झाले. गोळा मारती घंटे कोणाला घ्यायला भाई. आलो आलो गाडी अरे ये चावी मोबाईल कुठे? चावी सत्यम गाडी चावी ठेवलं भारी काम झालं. हाय किती बस बंद कर.
वरतून शेताच्या बाजूनी जर जायचं असेल ना तर भरपूर गवत आहे, त्यामुळे विराला पाणी कमी आहे ना, त्यामुळे मग आम्ही आता सगळेजण बघा विरातूनच चालत चाललो. गाड्या लावल्यात आम्ही तिकडं वरच्या साईडला. विराला पाणी हे पण कमी. बघा सोंडरमध्ये पाण्याचा टाक नाही अजिबात. सुट्टीच्या दिवशी गावाकडे असं उन्हाळ फिरायला मजाच वेगळी येते, आणि जेवढं फिरू तेवढं कमी. आणि आता आलो आम्ही नदीवरती पोहायला. बघा सगळ्या बाईक इकडे मागे लावल्यात आणि आले सगळेजण. भावांनो फुल एक्साइटेड का? एकदम मस्त, एकदम कडक. आलो 2 आठवड्यात पण एकदम कडक. कडक ना. इकडे बघा गाड्या लावत पार्कला सगळ्यांच्या बाईक. बघा सत्यम फुल एक्साइटेड आहे. बंदरावर पाणी पण भरपूर आहे बघा. 5-6 दिवस पाऊस नाही, पण नदीला पाणी भरपूर आहे. जवळपास 1 वर्षानंतर आलो आता बंधाऱ्यावर पोहायला. वरती गेलो होतो विऱ्यावर, पण विऱ्यावरती एवढं काय पाणी नाही, त्यामुळं मग म्हटलं जावं नदीवरती. बघा कशा उड्या मारत आहेत पोरं, फुल एन्जॉय करत आहे. बघा एक एक कशी उडी मारत आहे, बघून घ्या. ही गावाकडची मजा खरी. तर मंडळी आज आम्ही आलो होतो इकडं दुपारी 12च्या आसपास, आणि आत्ता वाजलेत जवळपास 3-3.5 तास मस्त इकडं मौज मस्ती केली, आणि आत्ता निघालो ते घरी. तर तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा, आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. थँक्यू.